वेलकम टू अ दिवाळी सिरीज। तर आज आहे बसुबारस, म्हणजे आजपासून दिवाळी चालू झाली आहे। सो गाइस, तुम्ही जो इंट्रोला कंदील बघितलेला तो काल रात्रीच मी जॉईन केलाय। सो मी तुम्हाला तो लगेच दाखवतो। सो गाइस, हा आहे जो इंट्रोला तुम्ही बघितलेला कंदील, याचं गाइस पूर्ण काम झालंय। आता हे जे शिवाजी महाराजांचे कटआउट्स होते ते, परत जाणता राजा असं लिहिलेलं होतं ते सगळ्याचे कटआउट्स, आणि असं वरतून गॅप आहे लाइटिंगसाठी आणि खालून पण आहे, म्हणजे असे ग्लो होतं। आणि ते एक असा शीट आहे टाइप ऑफ, ती त्याच्यावरती जॉईंट करायची होती। सो असा टाइप ऑफ कंदील बनलेला आहे जो मी काल बनवत होतो। आणि आज आहे गाइस बसुबारस, म्हणजे आजपासून खरी दिवाळी चालू झाली आहे। सो आज गाइस माझा एक प्लॅन पण आहे, तो मी तुम्हाला लवकरच सांगतो। माझा प्लॅन आहे की एक किल्ला बनवायचा आहे मला। सो विथ द हेल्प ऑफ पेपर आणि कार्डबोर्ड। तर पेपरचं जे छोटे छोटे पाण्यात मिक्स केल्यानंतर मिश्रण असतं ते त्या पेपरच्या गोळ्यांवर लावून असा विचार आहे। सो हा एवढा मला माझ्याकडे बॉक्स आहे, सो त्याच्यावरती बनवेन मी आउटलाईन वगैरे काढून। सो बघू किती होते, कारण पेपरचा किल्ला मी पहिल्यांदाच बनवला आहे। आता मातीचा मी गाइस 2-3 वेळा बनवला आहे, तो पेपरचा पहिल्यांदा आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। सो गाइस, ऑलमोस्ट म्हणजे जे बेस होता तो डन आहे, म्हणजे टिश्यू पेपरची रॅपिंग वगैरे केली। आता ते सुकलं की वरती अजून 1-2 लावणार थर, आणि त्याच्यावरती एक छोटंसं हे बनवणार टाईप ऑफ कॅबिन असं, त्या टाईपमध्ये असं बनवणार ओल्ड। आणि त्याच्यावरती अजून पण ओलं आहे, कारण आत्ताच झालं आहे, ते सुकायला जरा वेळ लागेल, तर हे पण होईल। सो पुढची प्रोसेस आपण हे सुकल्यानंतरच चालू करणार। गाइस ऑलमोस्ट आता हे बघू शकता वरचं रॅपिंग वगैरे झालं आहे। हे सगळं गाइस ते अगदीच सुकले तर कलर मारायला इझी पडेल। आणि गाइस हे मी इथे वरती लावायला बनवतो आहे छोटंसं घर, हे पेंटिंगचं वगैरे सामान। इथे आता ह्या स्टेअर्स बनवायच्या आहेत मला, ह्याच्यावरती पण काही डिटेलिंग करायची। आणि हे खालचं झालं आहे, अजून थोडीशी डिटेलिंग द्यायची जरा डार्क कलरने मध्ये, कारण जरा पाणी जास्ती वापरल्यामुळे थोडे बबल झाले ते घालवण्यासाठी। सो थोड्याच वेळात गाइस कंप्लीट होईल आणि मी बाहेरची साफसफाई करून किल्ला रेडी होणार ठेवायला। सो बघूया लवकरच। सो गाइस, इतक्या पसारानंतर फायनली गड बनलेला आहे। सो मी तुम्हाला लगेच दाखवतो। बघू शकता गड प्रॉपर रेडी आहे, पण जरा अंधार पडतोय, बाहेर गेल्यानंतर अजून जरा चांगला दिसेल। आणि पाठी एक साधीशी लाईट लावायचा विचार आहे माझा। सो ते एक, आणि बाहेरचा एरिया पण गाइस क्लीन झाला, मी तुम्हाला लगेचच दाखवतो। सो गाइस बघू शकता बाहेरचा एरिया फुल क्लीन आहे। सो मला गड आणि इन्फॉर्मेशन चार्ट लावायला रेडी आहे मी, नुसतं आता थोडं हे सुकून दे। आणि गाइस ह्या फळीवर मी गड ठेवणार आहे, म्हणजे जरा हायटेड पण वाटेल थोडंसं। गाइस गड खूप चांगला बनला आहे, इथे मी डेकोरेट केलं आहे आणि लावलं आहे, पाठी झेंडा पण लावला आहे, परत थोडीशी रंगोळी वरतून स्प्रेड केली आहे जरा फील वाटायला। शेवाळ लागली आहे एवढ्या दिवसानंतरची। नंतर इथे लिहिलं पण आहे, एक चार्ट बनवला आहे। सो मी तुम्हाला गाइस ते लवकरच दाखवतो। इथे बघू शकता सेकंड टाईम असा बनवला आहे, म्हणजे फर्स्ट टाईम मी पेपरने फर्स्ट टाईम बनवला आहे, बट पेपर जरा अनरिअलिस्टिक वाटत होतं। पेंट नुसतं केलेलं आहे, तर ते जरा चांगलं नव्हतं वाटत, म्हणून थोडीशी माती पण लावली। आता माती वरची जराशी सुकायला आली, म्हणून ते थोडं चांगलं दिसतं। आणि वरती जराशी रांगोळी मिक्स केली आहे, आणि बाजूला पंत्या पण लावल्या। संध्याकाळी आज पंत्या लावायचे, कारण आज आहे बसुबारस। सो गाइस, हा जो चार्ट मी बनवला आहे, वाय छत्रपती शिवाजी महाराज कॅप्चर फोर्ट्स, आणि डुडलिंग केली। सो फायनली फोर्टचं काम तर झालं आहे, आता आपण नेक्स्ट कामाकडे वळूया। किल्ल्याची डिटेलिंग अजून वाढवण्यासाठी मी मावळे आणि शिवाजी महाराज आणले कटआउट्स असतात। इट कॉस्ट मी अराउंड 100 रुपीज। याचे मावळे आहेत, बाजी प्रभू देशपांडे,
तानाजी मालुसरे आणि अजून असे मावळे लावलेत आणि मध्ये शिवाजी महाराज त्यांच्या पाठी मराठा झेंडा आणि कशी नदी दाखवली आणि बाकी दरी दाखवली अशी थोडीफार डिटेलिंग आणि गड फुल कंप्लीट. सेकंड टास्क इज ऑल्सो डन. रांगोळी काढायची होती आणि मेणबत्त्या लावायच्या होत्या. इथे पण मेणबत्त्या लावल्या आणि हे डेकोरेशन गाईस किल्ल्याच्या खालती. सो ऑल द थिंग इज डन. बाहेरचं सगळं सेटअप. सो गाईस संध्याकाळ झाली आणि दिवे इकडचे भारी वाटतात म्हणजे गड वगैरे आणि हे सगळं. खूप लोकांनी लाईटिंग लावलं आहे. अजून आमची लावायची आहे. आज गाईस लाईटिंग सुरू होणार आमची. इकडे असे लाईट्स लावायचे बरं गोंडे असतात ते लावायचे. गाईस कंदील रेडी आहे. नुसता ब्लबचा चेंज करायचा आहे त्याचा इश्यू आहे म्हणून. बाकी हे सगळं आहे. आणि गाईस खाली मुलं पण फटाके फोडत आहे. आत्ताच गाईस मी पण थोडेफार बिडी बॉम्ब फोडून आले आणि भारी वाटते गाईस. स्टार बनवलं आहे समोर आणि इथे साईडला लाईटिंग्स वगैरे लावले आणि इथे माझा छोटासा किल्ला. इथे छोटी कपिला गाय मूर्ती त्याची पूजा केली आहे. इथे सदाफुलीची फुलं टाकली आणि हळद कुंकू लावले. तर गाईज लक्ष्मीपूजनच्या दिवसासाठी देवाऱ्याच्या साईडला आम्ही झालर लावलेली आणि बाहेरचं गाईज डेकोरेशन रेडी होतं दियांनी वगैरे. आणि आज गड पण चांगला दिसत होता. एका दिवसात गड बनून झालेला. तुम्ही सगळे डिटेल्स वगैरे स्टार्टिंगला बघितलेच असाल. आणि गाईज लाईटिंग पूर्णपैकी भारी दिसत होती. सगळीकडे झगमग झगमग झालेलं आणि बाहेरून पण सगळे लाईटिंग वगैरे सगळं रेडी होतं आज आमचं. आणि रात्रीचा व्ह्यू आहे गाईज हा वसुबारसच्या वेळेचा. आमच्या इथे एक डोंगर आहे तिथे खूप साऱ्या लोकांनी लाईटिंग वगैरे लावलेलं आहे. देन गाईज आजी आणि माझ्या मम्मीने पहिला पदार्थ बनवायला रेडी केलेला जो की होता लाडू आणि खूप भारी झालेले. फर्स्ट पदार्थ ऑफ दिवाळी 2025.